मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ॲडव्होकेट जोशी हे सिटी हॉस्पिटलमधल्या वॉर्ड बॉयला विचारत असतात की बरं मला सांगा तुम्ही त्या दिवशी काय नेमकं घडलं होतं. तो वेषांतर करून अंशुमन हा आनंदीच्या रूममध्ये शिरला होता आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. त्या क्षणी सार्थक राज्याध्यक्ष आले आणि तरीही अंशुमनला समजवल्यानंतर अंशुमनने त्याच्यावर उलटवार केल्यानंतर सार्थक राज्याध्यक्ष यांनी त्यांना धमकी दिली. असं सगळं बरोबर घडलंय ना, हा सगळा क्रम बरोबर आहे ना. त्याच वेळेला दिनेश भुळे म्हणतो की हो अगदी बरोबर, असंच घडलं होतं सर. त्याच वेळेला आता लगेच ते हसायला लागतात आणि म्हणतात की ठीक आहे दिनेश भुळे, थँक्यू, तुम्ही जाऊ शकता. आणि अशा प्रकारे ॲडव्होकेट जोशी हे त्याला जायला सांगतात आणि कोर्टासमोर बघतात आणि त्या मॅडमकडे म्हणजेच नेत्रा मॅडमकडे बघून हसायला लागतात. आणि त्यानंतर म्हणतात की हे बघा माय लॉर्ड, सगळं तुमच्याच समोर आहे. अंशुमन याने आनंदी जी ऑलरेडी मरणाच्या दारात उभी होती तिच्यावरती प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आनंदीला दुःखात पाहिल्यानंतर सार्थकला त्रास तर झालाच असेल. नंतर त्याने त्या अंशुमनला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, तरीही अंशुमनने काही ऐकून घेतलं नाही. उलट सार्थक यांच्यावरच उलटवार केला. म्हणूनच संतप्त झालेल्या सार्थकने त्याच्यावरती मारहाण केली किंवा त्याला मारण्याची धमकी दिली. हे सगळं कॉमन आहे, कारण एखादी व्यक्ती चिडली आहे तर ती पटकन बोलू शकते की मी तुला जीवे मारीन. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर ॲडव्होकेट नेत्रा हसायला लागते आणि म्हणते की हे बघा युअर ऑनर, कोणी असं धमकी देत नाही की मी मारेन वगैरे. त्याच वेळेला आता ते वकील म्हणतात की नाही मॅडम, हे कॉमन आहे, कारण कसं आहे की त्यांनी त्यांच्या बायकोवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वारंवार समजावून देखील त्यांनी तेच प्रकार करत होते, म्हणूनच या गोष्टी घडत गेल्या आहेत. बाकी मला काही म्हणायचं नाही. जर एखादी व्यक्ती धमकी देते याचा अर्थ असा होत नाही की ती त्याला मारूनच टाकेल. आणि त्यांनी लग्न थांबवण्यासाठी केवळ त्यांना थांबवलं होतं, बाकी काहीही नाही, आणि म्हणून बांधून ठेवलं होतं. तेव्हा ॲडव्होकेट नेत्रा म्हणते की बरं मला सांगा की जर त्यांना थांबवायचंच होतं त्यांना, तर पोलिसात का दिलं नाही आणि स्वतःच कायदा हातात का घेतला. तेव्हा जोशी म्हणतात की हे बघा मॅडम, FIR नव्हती तशी किंवा काही पुरावा देखील नव्हता आणि काही विघ्न तो पुन्हा आणू नये आणि पोलिसांमधून सुटू नये याच्यासाठीच यांनी स्वतःच ते पाऊल उचललं. आणि जर समजा त्यांना मारायचंच असतं तर अगोदरच मारून टाकलं असतं आणि पुरून कुठेतरी मोकळे झाले असते, कोणालाही कळलं नसतं. पण त्यांनी तसं नाही केलं माय लॉर्ड. त्यांनी व्यवस्थितरित्या त्याला बांधून ठेवलं आणि त्यानंतर हा सीन झाला आहे. तेव्हा मग नेत्रा म्हणते की हे बघा मला तर हे पटत नाही, त्यांनी कायदा हातात घेतला आहे आणि तुम्ही सरळच धमकी देणं म्हणजे कॉमन आहे असं सांगताय. तेव्हा दोघांमध्ये जराशे वाद होतात आणि ॲडव्होकेट जोशी म्हणतात की हे बघा मॅडम, यांनी धमकी दिली याच्यावरून असं तर सिद्ध होत नाही की त्यांनीच खून केलाय. एखादी व्यक्ती कॉमन रागामध्ये बोलून जाते, निघ घराबाहेर पड, निघ चालता हो, किंवा आणखी काही जीवे मारेन असं बोललं तर जातच. याचा अर्थ असं नाही ना की मग व्यक्ती ती मनापासून तसं बोलत असते किंवा ती रागामधलं जे बोलतीये ते खरं करेल अशातला काही भाग नसतो. म्हणूनच हे सगळं संयुक्तिक विधान आहे, बाकी काही नाही. त्याच वेळेला आता जज म्हणतात की तुमचे जे काही मुद्दे आहेत ना ते व्यवस्थित मांडा, उगीचच आपापसामध्ये भांडणं करू नका. सॉरी युअर ऑनर. म्हणूनच आता जोशी म्हणतात की मला इतकंच म्हणायचं होतं की त्यांनी केलेलं विधान हे रागाच्या भरात होतं आणि तसं काहीही त्यांनी सत्यात उतरवलेलं नाही आणि त्यांनी अंशुमन सुर्वेचा खून केलेला नाही असं आता जोशी सांगतात. त्याच वेळेला जज म्हणतात की ठीक आहे, आपण दोन्ही पक्षाचं ऐकून घेतलेलं आहे. आता कोड हा खटला आजचा इथेच संपत आहे आणि परवाच्या तारखेला हा खटला पुन्हा सुरू होणार आहे. कोर्ट इज ॲडजर्न असं म्हणून तिथेच कारवाई थांबते. आणि त्यानंतर शकू इथे मालती अण्णांना म्हणत असते की बराच वेळ झाला अजूनही आलेले नाहीत. त्याच वेळेला आता अण्णा देखील म्हणतात की हो आम्हाला मॅडमला भेटलं पाहिजे. त्याच वेळेला बेनारे म्हणतात की तुम्ही आता जाऊ नका, त्या खूप चिडलेल्या आहेत. नंतर मालती म्हणते की हो ना, खरंच कळत नाही. तितक्यातच मालतीचा फोन वाजतो आणि ती फोन उचलते. लीना फोन करत असते. नंतर लीना म्हणते की आई काय झालं, तुमचं बोलणं झालं आहे का मॅडमशी. तेव्हा मालती म्हणते की नाही गं लीना, अजून काहीही बोलणं झालं नाही, अजून आम्ही बाहेरच बसलेलो आहोत. तेव्हा लीना म्हणते की काय होतंय ते सांगा हा मला आणि तुम्ही प्लीज लवकर घरी या, इतका वेळ बाहेर थांबू नका. तेव्हा मालती म्हणते की काळजी करू नकोस लीना, माझं जर तिच्याशी बोलणं झालं तर मग मी तुला फोन करून कळवते आणि तू उगीचच काळजी करू नकोस. आता मालती म्हणते की चला आपणच जाऊया भेटायला. शकू म्हणते की नको आई अण्णा, तुम्ही असं जाऊ नका, काय ना त्या अगोदरच आज खूप चिडलेल्या आहेत आणि उगीचच तुम्हाला काहीतरी बोलून जातील, त्यापेक्षा तुम्ही उद्या या ना. तेव्हा अण्णा म्हणतात की नको, परत उद्याला नको, आणखी गैरसमज वाढायला नको. म्हणून मालती आणि अण्णा रेश्माच्या रूममध्ये जायला निघतात.
तर मालती दरवाजात येऊन म्हणते की मॅडम आम्ही आत येऊ का? तेव्हा आता रेश्मा म्हणते की ठीक आहे या, बोला काय झालं आहे? तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की प्लीज मॅडम आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो, इतका राग करू नका. त्याच वेळेला ती म्हणते की काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी? नाही, मी खूप डेंजरस बाई आहे ना, मी तुमच्या मुलीच्या बाबतीत काही करू शकते, मग तुम्ही इथे का आलात? मी तुमच्याही बाबतीत काहीतरी करू शकते, तुम्हाला मारेन वगैरे तर मी, मग इथे का आलात तुम्ही? त्याच वेळेला आता ती म्हणते की इथून जा तुम्ही, इथे येण्याची काहीच गरज नाही आहे. त्याच वेळेला आता मालती म्हणते की मॅडम खरंच माफ करा मला, मला असं काही म्हणायचं नव्हतं तुमच्या विरोधात, माझं नाव पटकन तोंडातून निघून गेलं. तेव्हा रेश्मा म्हणते की असं कसं तोंडातून नाव निघून गेलं? तुम्हाला बोलताना काही वाटलं नाही का? पोलिसांनी तुम्ही नाव घेतल्यामुळे किती माझ्यावर काय काय प्रश्न उद्भवले, माझी चौकशी केली, तपासणी केली आणि काय काय नाही केलं असेल, किती मोठ्या गोष्टींमध्ये अडकले मी. त्याच वेळेला मालती म्हणते की मॅडम मी त्याच्यासाठीच तुमची माफी मागते, प्लीज मानहानीचा तुम्ही जो दावा केला आहे ना तो प्लीज तुम्ही मागे घ्या, विनंती करते तुमच्यासमोर. तेव्हा ती म्हणते की नाही, आता मी काहीही हा दावा मागे वगैरे घेणार नाही आहे आणि ही केसही मागे घेणार नाही. तुम्हाला असं वाटतंय ना की या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सुटायचं आहे तर मला काही फरक पडत नाही, तुम्ही रस्त्यावर आलात तरीही चालेल, पण मी केस काही मागे घेणार नाही आणि तुम्हाला जर काही बोलायचंच असेल ना तर ते कोर्टात जाऊन बोला. तेव्हा मग आता मालती म्हणते की हवं तर मी पोलिसांना जाऊन खरं खरं सांगते की तुम्ही काहीच केलं नाही. तेव्हा ती म्हणते की याचा आता काहीच उपयोग होणार नाही, जे बोलायचं आहे कोर्टात बोला आणि 10 करोड रुपये तुम्ही रेडी ठेवा. तेव्हा आता मालती घाबरते, ती म्हणते की मॅडम प्लीज असं करू नका. तेव्हा रेश्मा म्हणते की तुम्हाला माझं नाव घेताना काही नाही वाटलं, खरं तर हे सगळं ना तुमच्या मुलीमुळे होतं आहे, आनंदीमुळे. आमचं व्यवस्थित आयुष्य चालू होतं पण ती मध्ये आली सार्थकच्या आणि माझ्या आणि सगळे प्रॉब्लेम केलेत. त्याच वेळेला ती जायला सांगते, मालती यांना जात नसतात. केदार येतो आणि त्यांना हकलवतो. रेश्मा म्हणते की मी तुझी बॉस आहे, त्यांना तू हकलवून लाव. तेव्हा केदार त्यांना रूमच्या बाहेर काढतो. नंतर बेनार येऊन म्हणतात की हे काय करताय केदार सर तुम्ही, ते आनंदीचे आईवडील आहेत. तेव्हा मग केदार म्हणतो की मग मी काय करायचं आहे, मला जी ऑर्डर आली आहे ते मी फॉलो करतो आहे, रेश्मा मॅडमने सांगितलं आहे यांना ऑफिसमधून बाहेर काढायला, तेच काम मी करतो आहे. तेव्हा मग आता बेनारे त्यांच्याशी भांडायला उठतात. अण्णा म्हणतात की प्लीज शांत व्हा, आम्ही जातो आहे. तेव्हा मग अण्णा आता तिथून निघून जातात आणि बेनारे म्हणतात की हे बघा केदार सर तुम्ही जे काही केलं ना ते चांगलं केलं नाहीत, सार्थक सरांचे सासू सासरे आहेत ते. तेव्हा तो म्हणतो की मला त्याच्याशी काही फरक पडत नाही, मी काय करायचं आहे, मला माझ्या बॉसची ऑर्डर केली ती मी फॉलो केली आणि तुम्हालाही तेच करायचं आहे, लक्षात आहे ना? रेश्मा मॅडम तुमच्या सिनियर आहेत, तुम्हाला जर नोकरी प्यारी असेल तर तुम्ही ते जे सांगतील तेच करायचं, आपलं काही करायला बघायचं नाही. तेव्हा बेनारी सर आता रागाने केदारकडे बघायला लागतात. तेव्हा केदार म्हणतो की डोळे खाली करा, रागाने बघण्याची काही गरज नाही आहे, जा तुमचं काम करा, असं म्हणून बेनारींना तो जायला सांगतो. आणि त्यानंतर आता केदार मनातल्या मनात म्हणतो की वा खरंच खूप मजा आली, रेश्मा आज महत्त्वाचं काम केलंस तू. कोर्ट आता बंद झालेलं असतं आणि जोशी म्हणत असतात की मला सांगा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी मला का नाही सांगितल्यात, मॅडमवर हल्ला झालेला किंवा आणखी काही, त्यांनी कोर्टामध्ये अगोदर केस डिवोर्सची चालू असताना तुमचं नाव घेतलेलं, हे सगळं का नाही सांगितलं? सार्थक म्हणतो की हो त्याने आमचं नाव घेतलं होतं जेव्हा आनंदीचा डिवोर्स होत होता आणि हो सर मला इतकं लक्षातच राहिलं नाही यांना लागलं होतं ते सगळं सांगण्याचं. तेव्हा मग आता जोशी म्हणतात की बघितलं ना त्या नेत्रा मॅडमने किती चालाखीने हे सगळे पॉईंट्स कोर्टापुढे उभे केले आणि त्याचा सहारा घेऊन तुम्ही कसे निर्दोष नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मी सांगते ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतील केस संदर्भात त्या सगळ्या मला सांगायच्या आहेत, ज्या गोष्टीचा वापर नेत्रा करू शकते अशा सगळ्या. आणि हो लक्षात ठेवा तुमच्यापैकी कोणीही या महत्त्वाच्या माहित्या मागे बाहेर कोणालाही देऊ नये एवढं लक्षात घ्या. आता वृंदा गालातल्या गालातच हसते. त्यानंतर आदर्श म्हणतो की हो ऐका ना जोशी सर, मी काय म्हणतो आज संध्याकाळी सार्थक तुम्हाला कॉल करेल, त्याने सगळ्या काही गोष्टी आहेत या घटनाक्रम सविस्तर तुम्हाला सांगेल. तेव्हा जोशी म्हणतात की हो माझं ऐका सार्थक आणि बाकीचे सगळे, ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे, याच्यातून सुटणं खूप कठीण आहे, म्हणूनच सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्या. स्पेशली आनंदी तुम्ही कोर्टामध्ये त्या काही विचारतील तर गोंधळून जाऊ नका, व्यवस्थित उत्तरं द्या. ठीक आहे आपण याच्यातून सुटू पण सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हाताळाव्या लागतील, असं म्हणून जोशी आता तिथून निघून जातात. आता मनोज म्हणत असतो की तुम्हाला काय गरज होती यांना तिकडे जाण्याची, ती बाई अपमानच करणार हे 100% माहीत होतं. तेव्हा मालती म्हणते की मला भेटायचं होतं काहीतरी काम निघेल का हे बघण्यासाठी, पण नाही. तेव्हा अण्णा म्हणतात की अरे मनोज तू शांत हो, चिडचिड करू नकोस. मनोज म्हणतो की काय चिडचिड करू नकोस, इथे आपलं काय झालं बघितलं, आपण रस्त्यावर येण्याची वेळ झाली आहे, कोर्ट काही आपल्याला माफ करणार नाही, आपलं सगळं विकून घरदार विकून आपल्याला रस्त्यावर यावं लागेल
आणि तिथे आनंदी ती काय सार्थकराव पैसे देऊन जेलमधून सुटतील आणि त्यावेळेला लीना म्हणते की असंही असू शकतं ना, तुम्ही का असं बोलताय, त्या जर गुन्हेगार असतील तर आपल्याला पैसे द्यावेही लागणार नाहीत. तेव्हा मालती म्हणते की हो बरोबर. मग मनोज म्हणतो की तीही पैसे देऊन सुटेल, अडकणार कोण तर फक्त आपण. आणि हे सगळं घडतंय कोणामुळे तर फक्त त्या आनंदीमुळे, तिच्यामुळेच हे सगळं घडतंय आणि ज्यामुळे घडतंय तीच मस्त तिकडे आहे असं म्हणून आता मालतीला बघून मनोज तिकडून निघून जातो आणि त्यानंतर लीना त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागते, मात्र तो काही ऐकत नाही आणि तो तिकडून निघून जातो. मालती म्हणायला लागते की मला कुठून बुद्धी सुचली आणि मी त्या रेशमाचं नाव घेतलं. ती डोक्याला हात लावून बसलेली असते. सार्थक घरी आनंदीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की अहो असं काय करताय, शांत व्हा ना. तेव्हा आनंदी म्हणते की सर हे सगळं माझ्यामुळेच घडतंय, कोर्टात ते सगळं माझ्यामुळेच तुमच्यावर आलं. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो असं काय करताय काय तुम्ही, असा काही विचार करण्याचा गरज नाही आहे, उगीच काहीही विचार करू नका. मी तुम्हाला सांगतोय ना तुमच्यामुळे काहीच घडलेलं नाही आहे. अहो कोर्ट आहे ते, असे सवाल जवाब चालतच असतात तिथे आणि असेच उलटे प्रश्न विचारत असतात ते. आपण त्यांच्या प्रश्नांमध्ये यायचं नसतं, आपल्याला मनाने ठाम राहायचं असतं आणि समोरच्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. असं खचून चालत नाही आनंदी, जे काही आहे ते व्यवस्थितपणे फेस करावं लागतं. त्यांना असतेच सवय आपल्याला काहीही बोलायची आणि उगीचच आपली दुसरी बाजू बाहेर काढण्याची. पण तुम्ही हरकत नाही, काळजी करू नका. तितक्यात सार्थकचा फोन येतो. बेनारे म्हणतात की सर आनंदी मॅडम आहेत का तुमच्या आजूबाजूला. तेव्हा सार्थक म्हणतो की हो आहेत ना, बोला. तेव्हा आता पेनारे घडलेला सगळा प्रकार सार्थकच्या कानावर घालतात. आनंदीचे आई वडील आले होते ऑफिसमध्ये, तेव्हा सगळा कसा प्रकार घडला हे सगळं सार्थकला बेनारे सांगतात. बेनारेंचं ऐकून सार्थक चिडतो आणि म्हणतो की बरं झालं मला सांगितलं, मी येतो आत्ताच ऑफिसला. सार्थक म्हणतो की महत्त्वाचं काम आहे आनंदी, जरा ऑफिसला जाऊन येतो. असं म्हणून तो जरा निघतो. त्यानंतर मग आता इथे आदर्श म्हणत असतो की असं असं घडलं आहे. तेव्हा सुद्धा म्हणते की काय सांगतोस काय आदर्श, असं सगळं घडलं आहे आणि नेमका आपल्या विरोधात निकाल लागतोय की काय. तेव्हा आदर्श म्हणतो की काय माहिती नाही काकू, पण ती समोरची वकीलही खूप डेंजर आहे. खरं तर आपला सार्थक सुटायला हवा या सगळ्यामधून, त्याला काही अडकता कामा नये. तेव्हा मग आता सुधा रडायला लागते. ती म्हणते की हे देवा, हे काय करून बसलास तू, असं का माझ्या सार्थकच्या वाट्याला भोग लागलेत. अहो प्लीज सार्थकला सोडवूया आपण या सगळ्यातून. तो जरी बिचारा दाखवत नसला ना तरीही त्याच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन आहे, खूप दुःख आहे, आतून खूप खचून गेला होतो. त्याला खूप त्रास होत असणार या सगळ्याचा. या एका केसमुळे त्याचं संपूर्ण भविष्यच धोक्यात आल्यासारखं झालं आहे. तेव्हा अरविंद म्हणतात की शांत हो, हे बघ सुधा, तू जर अशी रडत राहिलीस तर मग सार्थककडे कोण बघणार, आणि जर सार्थकने तुला असं रडताना पाहिलं तर तोही खचेलच ना, त्याचा आत्मविश्वास हा डगमगेल ना. म्हणूनच आपण त्याच्यासमोर रडता कामा नये, आपण व्यवस्थितच राहायचं आहे. तेव्हा आदर्श म्हणतो की हो काकू, असं काही होणार नाही, काळजी करू नकोस, आपला सार्थक या केसमधून नक्की निर्दोष सुटेल बघ तू. तेव्हा आता ती रडायला लागते आणि ती म्हणते की आदर्श असंच झालं पाहिजे रे बाबा. आदर्श हा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र सुद्धा खूपच रडत असते. त्यानंतर रेश्मा ऑफिसमध्ये असताना सगळ्यांना फायर करत असते. तिथे सार्थक येतो आणि म्हणतो की रेश्मा हे सगळं काय चालवलंयस तू. तेव्हा ती म्हणते की काय झालंय. तेव्हा सार्थक म्हणतो की तुला कळतंय का, तू आनंदीच्या आईवडिलांवर केस का केलीस, तीही मानहानीची, आणि इतक्या साध्या सोप्या गोष्टीवरून इतकी केस करण्याची काय गरज होती. तेव्हा आता रेश्मा म्हणते की तूच तुझ्या चुकीमुळे अडकलायस, तुझ्या चुका तुला भोवतायत आणि तुझ्या सासरच्या चुका त्यांना भोवतायत. म्हणूनच आनंदीशी लग्न केल्यानंतर तुला जो काही त्रास होतोय ना तो तुझ्यामुळेच, बाकी काय. तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघ, मी माझी पर्सनल आयुष्य तुझ्याशी डिस्कस करायला आलेलो नाही, केस मागे घे. तेव्हा ती म्हणते की नाही घेणार मागे आणि ती निघून जाते. तेव्हा आनंदी कपड्याच्या घड्या मारत असताना तिथे वृंदा बोलते की काय, हिच्या आयुष्याचीच घडी विस्कटली आणि ही कपड्यांच्या घड्या करते. तेव्हा शलाका म्हणते की आई मला ना तुझं म्हणणं अगदी पटतं, हिचं नाव आनंदी नाही तर दुःखी असायला हवं होतं. तितक्यातच आता तिचं बोलणं होत असताना लाईट्स जाते. आनंदीला ती म्हणते की बघितलं, हिचं साधं नाव जरी घेतलं, दोन गोष्टी बोलल्या हिच्याबद्दल तरीही अंधार झालाय सगळीकडे. तेव्हा आता ती कपडे ठेवण्यासाठी कपाटात जाते. समोरून अंशुमनची बॉडी खाली पडते असं तिला दिसतं. त्याच वेळेला ती खूपच दचकते. अंशुमनची बॉडी पाहिल्यानंतर आता आनंदी धावत धावत खाली येते आणि म्हणते की वाचवा कोणीतरी, सार्थक सर, आई, बाबा. ती धावत धावत येते. तेव्हा सार्थक म्हणतो की काय झालं आनंदी, का घाबरलात. तेव्हा ती म्हणते की सर त्या अंशुमनची बॉडी कपाटातून खाली पडली. वृंदा म्हणते की अरे काय चाललंय का हिचं, सार्थक चांगल्या डॉक्टरला दाखव बाबा, सारखं अंशुमनचं नाव ऐकून कंटाळा आला. तेव्हा सार्थक म्हणतो की हो तो मेला असं काय म्हणताय. तेव्हा आनंदी म्हणते की नाही सार्थक सर, खरं सांगते, मी मगाशी लाईट्स गेले म्हणून कपाटात कपडे ठेवायला गेले होते, तितक्यातच समोरून त्याची बॉडी पडली आणि ती खाली पडली. मी आई अण्णांची शपथ घेऊन सांगते, मी खरंच त्याला पाहिलं.
तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही शपथ वगैरे घेऊ नका, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, शांत व्हा, असं तो म्हणतो. पुढच्या भागात केदार रेश्माला म्हणत असतो की जोपर्यंत सार्थक हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबरमध्ये आहे तोपर्यंत त्याच्यावर काही असा परिणाम होणार नाही, त्याच्यावर काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. तेव्हा रेश्मा म्हणते की असू देत ना, ठीक आहे, जोपर्यंत तो आहे तोपर्यंत, पण एकदा की त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधून काढलं की मी सांगते तो नक्कीच रस्त्यावर येणार, असं ती सांगत असते. त्यानंतर सार्थकला आनंदी म्हणत असते की सर, माझ्यामुळेच हे सगळं होतं आहे. माझ्या आईवडिलांनी माझं नाव किती आनंदाने आनंदी म्हणून ठेवलं होतं, पण माझ्या आयुष्यात दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही हो सर. सततची दुःखच येतात आयुष्यात आणि माझ्यामुळे तुमच्यावर हे दुःख आलं आहे. सार्थक म्हणतो की ऐका ना, असं सारखं नका बोलत जाऊ, मला खरंच वाटतं आहे की तुम्ही असं काही करत नाही. तेव्हा मग आनंदी म्हणते की सर, खरंच मी खूप अनलक्की आहे तुमच्यासाठी. सार्थक म्हणतो की नाही, तुम्ही खूप लकी आहात माझ्यासाठी, असं म्हणून तो तिच्याकडे हसत बघत असतो. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.